आई 2-4 दिवसात येतो असं सांगून घराबाहेर पडलेली 3 भावंड आणि काही तासातच त्यांच्या मृत्यूची बातमी. कल्याण तालुक्यातील रायते पुलाजवळ झालेल्या भीषण अपघाताने दिवा येथे राहणाऱ्या मोहोपे कुटुंबावर असा घाव घातला की एका क्षणात सगळं संपून गेलं. स्नेहा मोहोपे, मानसी मोहोपे आणि प्रथमेश मोहोपे ही तीनही सक्के भावंड ह्या अपघातात मृत्युमुखी पडली. या तिन्ही भावंडांना कष्टाने मोठी करणाऱ्या एकल आईला आता आपल्या या तिन्ही मुलांच्या मृत्यूचा दुःखाचा भार अगदी आयुष्यभर सोसावा लागणार आहे. दिवा येथे वास्तव्यास असलेल्या मोहोपे कुटुंबियातील ही तिन्ही भावंडे आपल्या आई अंजना मोहोपे यांच्यासोबत राहत होती. 7 वर्षांपूर्वीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अंजना मोहोपे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता घरकाम करून आपल्या मुलांचे संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी सांभाळली. दिवस रात्र कष्ट करत त्यांनी आपल्या मुलांना उभे करण्याचा ध्यास घेतला होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी शिक्षणात पुढे जावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे अशी स्वप्ने या तिन्ही भावंडांच्या डोळ्यात होती. आईच्या कष्टाचे चीज करायचे, तिचे आयुष्य सुसह्य करायचे या निर्धाराने ही तीनही मुले दिवा आणि ठाणे येथे शिक्षण घेत होती. दरम्यान महाविद्यालयीन सुट्ट्या लागल्याने स्नेहा, मानसी आणि प्रथमेश ही तिन्ही भावंडे मुरबाड तालुक्यातील परे गावात आपल्या काकांकडे काही दिवस राहण्यासाठी निघाली होती. नेहमीसारखाच एक साधा प्रवास होता, पण नियतीने वेगळाच डाव साधला. रायते पुलाजवळ प्रवासी व्हॅन आणि सिमेंट मिक्सर यांच्या झालेल्या भीषण अपघातात धडकेत या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेनंतर घटनास्थळी धाव घेतलेल्या ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले, मात्र कोणालाही वाचवता आले नाही. या अपघातात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला असून त्यात मोहोपे कुटुंबातील तीनही भावंडांचा समावेश असल्याने या दुर्घटनेचे दुःख अधिकच गडद झाले आहे. या घटनेने एका आईच्या आयुष्यातील सर्व आधार एका क्षणात हिरावून घेतला. आधीच पतीच्या निधनाचा आघात सहन केलेल्या अंजना मोहोपे यांनी आपल्या मुलांसाठी आयुष्य झिजवले, पण काळाने पुन्हा एकदा त्यांना एकटं पाडलं. अंजना मोहोपे यांच्यासाठी अगदी सर्वच होत्याचे नव्हते झाले आणि येत्या काही वर्षात आपली सर्व मुले कामाला लागून एक नव्याने आयुष्य सुरू करता येईल या आशेने काबड कष्ट करणाऱ्या अंजना पुन्हा एकाकी पडल्या आहेत. अपघातातील मृतदेहांचे गोवेली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर या तिन्ही भावंडांवर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मोहोपे कुटुंबातील सदस्य नथ्यू मोहोपे यांनी दिली. दरम्यान कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात, वेगमर्यादांचे उल्लंघन तसेच प्रवासी वाहनांमधील क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेनंतर स्थानिकांकडून प्रशासनाकडे कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. कारण एका क्षणात 3 मुलं गमावलेली आई, अपूर्ण राहिलेली स्वप्न आणि उद्ध्वस्त झालेले एक कुटुंब, हे रायते पुलावरील हा अपघात केवळ एका दुर्घटनेपुरता मर्यादित न राहता मानवी वेदनेची तीव्र जाणीव करून देणारी आणि मन हेलावून टाकणारी घटना ठरली आहे.